श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल. मी याआधी मस्त असं महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि त्यावरती काही ताईंचे कमेंट्स होत्या की आम्हाला या आषाढी एकादशीसाठी सुद्धा तू मंगळसूत्र एखादं दाखव, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल हे अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं हे मंगळसूत्र आहे. आता त्यासाठी मी यूज केलेलं आहे इथे MDF बोर्ड, कारण माझ्याकडे खूप सारे MDF बोर्ड असे छोटे छोटे कट पीस राहिलेले असतात. तर ते नसेल तर तुम्ही याऐवजी मोबाईलचं जे बॉक्स आहे ते यूज करू शकता. त्याचा जो कार्डबोर्ड असतो तो कठीण असतो आणि पातळ असतो. आता यावरती मी माझ्या आवडीप्रमाणे एक आकार कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सर्कल, चौकोन, आयत कोणताही आकार कट करून घेऊ शकता. यावरती चिकटवण्यासाठी मी ब्लाउज पीस मधलंच कापड घेतलेलं आहे. जे उरलेले पीस असतात त्यातलंच हे कापड आहे. तर हे पैठणीचं कापड आहे. तुमच्याकडे जे कापड असेल प्लेन कापड ते तुम्ही इथे लावू शकता. आता हे कापड चिकटवण्यासाठी मी इथे फेवी बॉन्ड वापरते. कोणताही ग्लू लावल्यानंतर तो थोडासा स्प्रेड करूनच त्याच्यावरती कापड लावायचं. यामुळे कापडावरती डाग पडत नाहीत ग्लूचे. तर एकदम मस्त स्मूथ असं कापड चिकटलेलं आहे आणि सेम पद्धतीने पाठीमागे सुद्धा आपल्याला कापड चिकटवून घ्यायचंय. आता साईडहून मी अर्धा इंच कापड सोडून अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि हे कापड सुद्धा आपल्याला पाठीमागच्या साईडला चिकटवून घ्यायचं आहे. यामुळे ज्या कडा आहेत त्या पॅक होऊन जातील आणि कापड चिकटवण्याचं कारण आपल्याला जे लटकन्स लावायचेत या कापडावरती इझिली आपल्याला धाग्याने लावता येतील. म्हणून जर तुम्हाला लटकन कोणतेही लावायचे नसतील तर तुम्ही आहे त्या कार्डबोर्डवरती तुम्ही पेंट सुद्धा करू शकता. आता हे माझ्याकडे ग्रीन कलरचे मोती आहेत किंवा तुमच्याकडे असे सिल्वर कलरचे जरी मणी असतील तरी तुम्ही ते लावू शकता, किंवा सिंपल मोती असे मिळतात ते इझिली तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळतील, ते सुद्धा इथे लावू शकता. आता जे माझ्याकडे सिल्वर कलरचे मी ते दाखवलेले आहेत मोती मणी, ते मी मार्केटमधून ब्रेसलेट म्हणून घेऊन आले होते आणि घरी आल्यानंतर असं वाटलं की हे सिल्वर कलरचे मणी तर मला क्राफ्टमध्ये खूप यूज होतील, म्हणून मी ते ब्रेसलेट म्हणून कधी यूज केलंच नाही. तर अशा गोष्टी तुमच्या काही असतील तर त्या सुद्धा तुम्ही यूज करू शकता. असे ग्रीन कलरचे किती सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय बघू शकता तुम्ही. हे ग्रीन कलरचे मोती मी मस्त असे लावून घेतलेले आहेत. आता ही आहे एक छोटीशी जी दोरी मिळते आपल्याला ब्लाउजला जी पाठीमागे लावतो आपण, ती आहे एकदम नाजूकशी आहे. ही जर नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा इथे बॉर्डर करू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी मोत्यांच्या सुद्धा पाठीमागे ही दोरी लावून घेतलेली आहे. यामुळे काय होतं की जे मोती आहेत हे वरच्या साईडला थोडेसे उठून दिसतात. जर खाली लटकत राहिले तर ते मंगळसूत्राला व्यवस्थित दिसत नाहीत, दिसून येत नाहीत, म्हणून या पद्धतीने मी दोरी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यावरती ड्रॉ करायचं आहे मस्त असं विठुरायांच्या कपाळावरती जो टिळा असतो तो. आता त्याऐवजी तुम्हाला जर एखादा मंत्र लिहायचा असेल, जप लिहायचा असेल तर तो तुम्ही इथे लिहू शकता. तर कोणतंही तुमच्या आवडीप्रमाणे लिहू शकता. पण हे आषाढी एकादशी स्पेशल मंगळसूत्र आहे म्हणून मी हे काढलेलं आहे. यासाठी मी इथे ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे. बऱ्याच ताईंचे मला मेसेज असतात की तुम्ही फॅब्रिकवरती कोणता कलर यूज करतात, तर मी ॲक्रेलिक कलर यूज करते किंवा फॅब्रिक कलर सुद्धा यूज करते. हे तुम्हाला कुठेही इझिली मार्केटमध्ये स्टेशनरीमध्ये फॅब्रिक कलर किंवा ॲक्रेलिक कलर मिळू शकतात. आता जेव्हा तुमच्याकडे ब्रश थोडासा जाड असतो पण तुम्हाला अक्षर छोटी लिहायची असतात तेव्हा काय करायचं, थोडासा डॉट लावून घ्यायचा कलरचा ब्रशवरती आणि हाताने या पद्धतीने तो स्मूथ करायचा आणि एकदम टोक तयार होतं त्या ब्रशला आणि मग तुम्ही छोटी अक्षरं काढू शकता. बऱ्याच ताईंचे मला गेल्या वेळी सुद्धा मेसेज होते की आम्हाला लिहिताना थोडासा प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता. आता मी हे जे कलर दिलेला आहे तो मी 3 ते 4 वेळा कोट करून घेतलेला आहे, तेव्हा हा एकदम स्मूथ आणि छान असा येलो तयार झालेला आहे. आता त्यावरती मी एक रेड टिळा देऊन घेते. तुम्ही याऐवजी ब्लॅक कलरचा सुद्धा देऊ शकता. आता मी थोडंसं डेकोरेशन म्हणून ही चेन लावते. ही ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्याकडे असेल तर लावू शकता, नसेल तर तुम्ही ब्लॅक कलरने सुद्धा बॉर्डर देऊ शकता. याला अगदी सोपं
सोप्या पद्धतीने मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येकाने बनवू शकावं आणि तुम्ही याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही सणाचं छानसं मंगळसूत्र किंवा छानसं पेंडंट तयार करू शकता। याला एक छानशी दोरी लावून तुम्ही ते कुर्तीवरती सुद्धा इझिली वापरू शकता। कुर्तीवरती वापरायचं असेल तर एकदम छान अशी कॉटन दोरी लावा त्याला आणि तुम्ही ते वापरू शकता। कोणताही तुमच्याकडे जर एम्ब्रॉयडरी थ्रेड असेल तर तो 3 ते 4 पदरी करायचा, यावरती तुम्ही मंगळसूत्राच्या चेन ऐवजी ते लावू शकता आणि कुर्तीवरती खूप सुंदर दिसेल। तर हे आपलं तयार झालं आहे एकादशी स्पेशल मंगळसूत्र। तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून प्लीज सांगा आणि नक्की ट्राय करून बघा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।